वेळ खरं तर कमी दिलाय, त्यामुळं लगेच सुरुवात करते. सर्वप्रथम पद्मश्री पॅन्थर नामदेव ढसाळ यांना विनम्र अभिवादन करून मी सुरुवात करते. खरं तर नामदेव ढसाळनी काय मस्त पुस्तकांचा आवाजही केलाय लेखणीद्वारे आपल्या, आणि आज त्या आक्रोशापैकीच माझ्या मनातला आक्रोश मी आज तुमच्या समोर मांडणार आहे. तर माझ्या कवितेचा विषय आहे आक्रोश मनातला. एवढी झाली जगारे चूक माझी, मी तुझ्या दारात नेली भूक माझी. एवढी झाली जगारे चूक माझी, मी तुझ्या दारात नेली भूक माझी. मी खुलासाही कधी केलाच नाही, कारणे होती जरा नाजूक माझी. मी खुलासाही कधी केलाच नाही, कारणे होती जरा नाजूक माझी. गाठले त्यांनी मला निशस्त्र येथे, राहिली माझ्या घरी बंदूक माझी. सर्व काही संपलेले मीच आज शिल्लक आहे. काल जो थोर होता तोच क्षुल्लक आज आहे. ती वेळ ही मला सोडून गेली ऐन वेळी का बरे. ती वेळ ही मला सोडून गेली ऐन वेळी का बरे. काल मी धनवान होते अन कफलक आज आहे. काय जे होणार माझे ते मला माहीत आहे. काय जे होणार माझे ते मला माहीत आहे. मी तरी आशेपोटी ही जिंदगी जाळीत आहे. प्रत्येक चेहऱ्यामागे एक खरा चेहरा दडलेला असतो आणि त्याला समजून पाहिला जो चेहरा मी तो कुठे माझा निघाला. पाहिला जो चेहरा मी तो कुठे माझा निघाला. मी कधीपासून माझा चेहरा शोधित आहे. जाळलेल्या झोपड्यांची राख आता धन्य झाली. जाळलेल्या झोपड्यांची राख आता धन्य झाली. तो पुन्हा गंगाजलाच्या बाटल्या वाटी काय. गरीबाला कधी न्याय मिळालेला पाहिलंय का हो तुम्ही? अनेक वर्ष व्यवस्थेशी झुंजावं लागतं. पॅन्थर कवी ढसाळ सर म्हणतात तसं सगळं उलथवून टाकलं पाहिजे. मलाही असंच माझ्या कवितेतून म्हणावंसं वाटतं. गांजलेल्या माणसांनो थांबवा आक्रोश आता, मी नव्या न्यायालयाची बातमी काढीता. गांजलेल्या माणसांनो थांबवा आक्रोश आता, मी नव्या न्यायालयाची बातमी काढीत आहे. आणि जेव्हा ही अद्वलता अजून शिगेला पोहोचते तेव्हा भूतकाळात आपण केलेल्या चुकांनाच म्हणावंसं वाटतं. का करू खुलासा आता. का करू खुलासा आता सांगण्याची वेळ गेली. का करू खुलासा आता सांगण्याची वेळ गेली. कालच्या माझ्या चुकांनो आज मी घाईत आहे. वाटतो आहे जगाला हजरी पेला रिकामा. वाटतो आहे जगाला हजरी पेला रिकामा. मी तळाशी राहिलेले थेंब काही पीत आहे. मी तळाशी राहिलेले थेंब काही